मी 2019 पासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये कृषी सखी म्हणून गाव पातळीवर काम करते. तसेच त्यामध्ये आमचं सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण सुद्धा झालेलं आहे. त्यानुसार मी महिलांना गावातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देत असते. त्यांना सेंद्रिय शेती का करायची याविषयी मार्गदर्शन करत असते. तसेच PGS इकोवा यामध्ये 2022 मध्ये आमचं भामदेव हे गाव सर्टिफिकेशनसाठी निवड करण्यात आली आणि आमचे जे इकोवाचे मंगेश सर आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही सोयाबीन, तूर, गहू, हरभरा आणि भाजीपाला इत्यादीचे उत्पादन कमी खर्चामध्ये घेऊ लागलो आणि यामध्ये मला सेंद्रिय शेती करण्याबाबत जैविक इंडिया अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला. त्याचे स्वरूप एक ट्रॉफी आहे, सर्टिफिकेट आणि 50,000 रुपये कॅश आहे. कसं वाटतं तुम्हाला हे पुरस्कार मिळाल्यानंतर? काय प्रेरणा आहे पुढे? सर, हा पुरस्कार मला मिळाल्याबद्दल मी सरांचे आणि उमेद टीमचे सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि त्यांनी मला एवढी सेंद्रिय शेतीबद्दल माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि यानुसार हा पुरस्कार मिळणे मला माझ्यासाठी खूप मोलाचे ठरले सर. याच्यानुसारच मी आयुष्यात पुढील वाटचाल माझी 2 एकरची न करता मी 4 एकर सेंद्रिय शेती करण्यास तयार आहे. त्यासाठी मला सरांची आणि उमेद टीमचे मार्गदर्शन हवे. आम्ही 2023 पासून हे सेंद्रिय शेती करत आहात. सुरुवातीला 1 एकर केली होती. 1 एकरामध्ये आम्हाला पहिल्या वर्षी असं काही उत्पन्न जमलं नाही, पण आम्ही समाधान वाटलं की आपला खर्च कमी झाला आणि दुसऱ्या वर्षी आम्ही 2 एकर केलं. 2 एकर हे आणि 2 एकर ते दोन्हीमध्ये आम्हाला फरक जाणवला की याच्यामध्ये आम्हाला खर्च कमी लागला आणि उत्पन्न त्याच्यापेक्षा जास्त झालं. म्हणून आम्ही या वर्षापासून ठरवलं की आपल्याला 4 एकर हे नैसर्गिक शेती करायची आणि याच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून माझ्या मिसेसला बेंगलोरला तो एक मोठा पुरस्कार मिळाला आहे. ते माझ्यासाठी खूप मोठी मोलाची गोष्ट आहे, कारण आम्ही तिथपर्यंत गेलो नाही. आतापर्यंत आम्ही तिथपर्यंत गेलो नाही. आम्हाला तो खूप मोठा पुरस्कार भेटला. त्याबद्दल मी सगळे कर्मचारी लोक आहेत, सगळे सर महात्मे आहेत, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. याच्यामुळे आम्हाला अशी प्रेरणा मिळाली की जर आपण 2 एकराचं शेती सेंद्रिय केली तर एवढा मोठा अवॉर्ड आपल्याला प्राप्त झाला. आपण जर पूर्ण 4 एकर केला आणि गावातल्या लोकांना सांगितलं तर आपलं गाव नंदनवन होऊन जाईल. आपल्या गावातल्या शेतकऱ्यांची प्रगती होईल आणि लोकांना सुद्धा चांगला आहार प्राप्त होईल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.